तुम्हा सर्वांचं स्वागत। शेतकऱ्यांच्या कष्टाची सध्या घोर चेष्टा होतीये। 5 महिने मेहनत घेऊन हजारो रुपये खर्च करून जो शेतकरी कांदा पिकवतोय त्याच्या घामाची किंमत 50 पैसे इतकीच दिली जाते। महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांवर काय विदारक स्थिती ओढावलेली आहे पाहूयात त्याची काही ही उदाहरणं। राहिलं खाली किती ती पैसे कमी असल्यामुळे मी जेवण सुद्धा नाश्ता सुद्धा केला नाही, तसाच महागारी आलो आणि नाश्ताही केला असता तर ती पैसे मला राहिले नसते। शेतमालावर नुसती कोरडी आश्वासनं देणाऱ्या आणि शहरात बसून नाकानं कांदे सोडणाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही अवस्था पाहायला हवी। हे सोलापूरच्या करमाळ्यातले शेतकरी अंकुश गुंजाळ आहेत। 2.5 एकरात वेळ, कष्ट आणि 70,000 रुपये खर्च करून त्यांनी कांदा पिकवला। गुंजाळांनी 73 गोण्या कांदा पिकवला। छोटा पिकअप भाड्यानं करून ते कांदा विकायला सोलापूर बाजार समितीत पोहोचले। इथे त्यांच्या कांद्याची 50 पैसे किलो, 1.5 रुपये किलो आणि 2 रुपये किलो अशी 3 भावात वर्गवारी झाली। 73 गोण्या कांद्यांचे फक्त 4,400 रुपये झाले। तोलाई आणि हमाली कट करून त्यांच्या हातात 4,000 पडले। 4,000तून पिकअपचं भाडं 3,500 गेलं। धक्कादायक म्हणजे सोलापुरात नाश्ता जेवण केलं तर 500 रुपये सुद्धा उरणार नाही, म्हणून जड अंतःकरणानं उरलेले 500 रुपये घेऊनच ते घरी परतले। किती कांदा मार्केटला नेला होता आणि किती भाव मिळालाय? 73 गोणे नेते, 50 पैशांनी कांदा गेला, 2 रुपयाने गेला, काय 1.5 रुपयाने गेला। सगळी एकूण पट्टी तुम्हाला सांगतो, एकूण पट्टी आली मला 4,400 रुपये। त्यातून पिकअपचं भाडं गेलं 3,500 रुपये। राहिलं खाली किती ती पैसे कमी असल्यामुळे मी जेवण सुद्धा नाश्ता सुद्धा केला नाही, तसाच महागारी आलो आणि नाश्ताही केला असता तर ती पैसे मला राहिले नसते। किती कांदा नेला होता? 73 गोणे नेलते, 73 गोणे नेले, 3,500 रुपये भाडं पिकअप। तिथं तोलाई ती हमाली ही जाऊन मला 4,000 रुपये आलं एकवट सगळं, आणि त्यातून ती कट होऊन मला 400 रुपये हातात मिळालं। फक्त 400 रुपये? 400 रुपये। किती कांदा केला होता साधारण? किती खर्च आला होता? अहो रोजच्या बाया 10 बाया धरायचं, 350 हजेरी। 2.5 एकर कांदा केला, 8 दिवस कांदा लावायला गेला आणि पुन्हा काटणीला तेवढाच। मग हिशेब करून मग जवळ 60-70 रुपये खर्च झाला असेल सगळा, आणि 400 रुपये हातात आलं। कशी शेती करायची? आवक वाढल्याचं आणि मागणीत घट झाल्याचं कारण देत शेतकऱ्यांकडून कांदा 50 पैसे किलोच्या दरानं खरेदी केला जातो, मात्र त्याच मातीमोल भावानं दलाल गब्बर होत आहे। काँग्रेसनं यावर 73 क्विंटल कांदा विकून खिशात फक्त 400 रुपये येत असतील तर हेच का भाजपचे ते अच्छे दिन, असं म्हणत टीका केली आहे। हे सरकार शेतकऱ्यांचं नसून केवळ भांडवलदारांचं हित जपणारं आहे। बळीराजाच्या डोळ्यातील प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवला जातोय। शेटजींच्या सरकारनं हे विसरू नये, असं ट्विट काँग्रेसनं केलंय। सरकारला काय सांगणार? काय बोलायचं सरकारला? आपलं आयुष्य, शेतकऱ्याचं आयुष्य आज रानामध्ये एवढं बेकार चाललंय, एवढं ऊन पडतंय, लेबर भेटत नाही। जे लेबर भेटते त्याला 450-500 रुपये हजेरी झाली आहे पूर्ण दिवसाची। नाही, आज सरकारचं थोडं पण लक्ष नाही शेतकऱ्यांकडं। आम्ही बघतो या माझ्यासारखी तरुण पुढं आज शेतीमध्ये उतरायला घाबरते ती। जर सरकार आम्हाला हमी भाव देत नसेल तर सरकारला आम्ही मतदान करायचं कसं? सरकार ज्यावेळेस आपल्या गावामध्ये एखादं इलेक्शन लागते त्या टायमाला इलेक्शनला सरकारच्या गाड्या गावामध्ये फिरते तर मतदान करा वगैरे, पण ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होतं त्या टायमाला पंचनामा का करत नाही ती? किंवा एखाद्या कुठल्या पिकाला भाव आहे मला सांगा? मी पहिल्यापासून सांगतो, एकजूटच पर्याय आहे याला। तुम्ही असं कितीही पोटतिडकीनं सांगितलं, तुम्ही कितीही मायेनं या सरकारला सांगितलं तरी ते कधी आपल्या डोळ्याचे अश्रू नाही पुसणार। तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागेल, पण कट्टरतेने यावं लागणार। तुम्हाला कुठल्या सरकारची किंवा कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याची माया दया करून चालणार नाही, तरच न्यायपत्रात मिळू शकतो। छत्रपती संभाजीनगर, बागलाण, सटाणा या कांद्याच्या पट्ट्यात शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे। सटाण्यात तर 50 पैसे कांद्याला भाव मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या बाहेरच आंदोलन सुरू केलं। काय भाव केला? 350 रुपये साहेब, 350 कालीच घे। आज काय केलं? 50 रुपये 50 पैसे किलो हाऊस माल गया का? हाऊस माल 5.5 याच्यात आपल्याला आता काहीतरी मार्ग काढायचा असेल तर काय काढला पाहिजे बाबा? सगळीकडे सगळीकडे असेच भाव चालू आहेत। मी आता मागे 2-4 दिवस पूर्वी
अर्जंट काम होते असं काही तात्काळ 10 मिनिटात निर्णय लागण्याचा सवाल 10 मिनिटात बोला आता साहेब समोर सांगितलं. ऐका साहेब, मी जो चालतोय आदिव भाषे एक की बी कोणी आलं नाही साहेब इथं. अधिकारी एक सुद्धा अधिकारी आले नाही इथं. दोन तास साहेब पाणी सुद्धा पेल साहेब आज पाणी मीटिंग नाही याचा निर्णय लावायचे मीटिंग नाही केला. एक मिनिट काय 12 क्विंटल कांदा टाकेला होता मी 25 गोणी. त्यातला रुपया आलेला आहे फक्त. लग्नाची देणी होती माझ्या माग 5-6 लाख रुपये. ते देणं सुद्धा नाही फिरले मुलीचे लग्न केल्याबद्दल. गावात परिस्थिती चौकट तशीच आहे तशीच. 3 रुपये 4 रुपये भाव लागतो चांगल्या कांद्याला. थोडा खराब ते रुपये 2 रुपये असा भाव लागू राहिला. आता शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की म्हणजे त्याला कांदा येण्या नेण्याचे पैसे सुद्धा त्याला खिशातूनच भरावे लागले. अशा म्हणजे वाहतुकीचा खर्च सुद्धा त्याला मिळाला नाही. त्यांनी कांदा आणून सुद्धा त्याला वापस मार्केट कमिटीला पैसे द्यायला, कारण वजन माप वगैरे याचे दर लावले असेल मार्केट कमिटीने. निश्चित या विषयाकडे लक्ष देऊ. आखातातल्या युद्धामुळे भारतीय कांद्याची निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत कांदा मागणीहून अधिक झालाय. निर्यात न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा बाजार समित्यांमध्ये येतोय. LPG गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेलच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम झाल्यानं कांद्याची मागणी घटली आहे. बांगलादेश सारख्या प्रमुख भारतीय कांदा आयातदार देशानं सुद्धा भारताकडून कांदा घेणं कमी केलंय. काय मजुराला काय सध्या हजेरी द्यावं लागते काय सांगा? 480 रुपये हजेरी द्यावं लागते आता सध्या मजुराला. 9 ते 5 काम 480 रुपये हजेरी द्यावं लागते. काय तेवढा कांदा निघतोय का? तेवढं पैसे उत्पन्न मिळतंय का? मिळतच नाही, त्याच्यात उत्पन्नच मिळत नाही म्हणून तो ठेवलाय झाकून हे असा. नक्कीच नसतोय कांदा आता. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.